सर, सोलापूरच्या बाहेर पेट्रोलचा आणि डिझेलचा तुटवडा आहे. आज तुम्ही पंढरपूरच्या पेट्रोल पंपावर भेट दिली. काय नाही, याच्या पाठीमागे उद्देश 2-3 आहे. सर्वप्रथम मी सर्व सोलापूरकरांना सांगायचं इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल डिझेलच्या टंचाईचे निर्माण झालेले नाहीये. सुरळीत प्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री सगळ्या कंपनीकडून सुरू आहेत आणि सुरू होणार पण आहेत. कुठेही टंचाई निर्माण झालेली नाही. आम्ही काही रिस्ट्रिक्शन सुद्धा ठेवलेले नाहीये. पण एक पॅनिक बाईंगचे प्रमाण सुरू झालेलं नाही. हे पॅनिक बाईंगचं कारण असं आहे की काही ठिकाणी असं लक्षात आलंय की काय म्हणजे असं कंप्लेंट्स आलंय की काहीतरी कृत्रिम टंचाई त्यांनी केलेली आहे. म्हणून हा तपासणी करण्यासाठी आणि बरेच ग्राहकांच्या असं कंप्लेंट्स आलं होते की शॉर्ट सेलिंगचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून हा तपासणी करण्यासाठी आज मी इथे पंढरपूरमध्ये एक पेट्रोल पंपमध्ये रँडमली व्हिजिट करून आम्ही चेक केलेली आहे. आणि हा चेक करत असताना आम्हाला लक्षात आलंय की आता ह्या पेट्रोल पंपवरती बरोबर आहे. आता पुढे जाऊन पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही अशा पद्धतीनं पेट्रोल पंपमध्ये जे शॉर्ट सेलिंग होत आहे किंवा नाही तो चेक करणार आहोत. आणि मी सगळं पेट्रोल पंप डीलर्सला मी आवाहन करतो आणि सगळं पेट्रोल पंप डीलर्सला मी याद्वारे मी आवाहन करतो की कॅलिब्रेशन व्यवस्थित करा. कुठेही याच्यामध्ये कमी पडायचे नाहीये. शॉर्ट सेलिंगच्या कुठेही करायचे नाही. आणि खूप महत्वाचं म्हणजे कृत्रिम टंचाई जो लोकांच्या कंप्लेंट आहेत तो कोणीही करू नये असं मी आवाहन करतो. काल सगळं HPCL, IOCL आणि BPCL सगळ्या कंपनीच्या आणि डीलर्सच्या संघटनाच्या काल सविस्तर आढावा झालेली आहेत. काल याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलंय की सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या कुठेही टंचाई निर्माण झालेलं नाही. सुरळीत पुरवठा चालू आहे. सध्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाही. मी सगळ्या ग्राहकांचं आवाहन करतो की पॅनिक बाईंग जो प्रमाण सुरू झालेली आहे ते कृपया करून करू नये. आमच्याकडे पुरेसा स्टॉक उपलब्ध आहेत आणि पुरेसा स्टॉक आम्ही पुरवठा सुद्धा देणार आहे. पेट्रोल चालकांना काय सूचना द्याल, काय आवाहन कराल, काय सांगाल? पेट्रोल डीलर मी सगळं डीलर आणि सगळं पेट्रोल पंप आरोला मी आवाहन करतो की कृपया करून कोणीही कोणाची अडवणूक करू नका. म्हणजे कोणीही अडवणूक करू नका. एक आणि कृत्रिम टंचाईचे कुठेही कृपया कोणीही करू नका. आणि शॉर्ट सेलिंगचे कंप्लेंट्स येत आहे तो सुद्धा कोणीही करू नका. आता मी सगळ्या तहसीलदार आणि प्रांतांना मी आवाहन आता करणार आहे की सगळ्यांनी त्यांच्या स्तरावर जे काही पेट्रोल पंप्स आहेत तिथे स्टॉक व्यवस्थित तपासणी करणे आणि ते मेजरमेंट्स घेणे, तो म्हणजे कॅलिब्रेशनच्या प्रमाणे मेजरमेंट्स घेणे तो सगळ्यांनी आता पुढच्या 1 महिन्यामध्ये करा. असं काही कंपनी पेट्रोल असून सुद्धा नाही दिली तर त्यांच्यावर कारवाई करणार आहे? अशा पद्धतीनं काही कंप्लेंट्स आमच्याकडे अजून आलेले नाहीये, पण आला असेल तर नक्की आम्ही कारवाई करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.